बघायचं आहे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. आता हे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज काय आहेत? अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, हे जे काही वर्ड्स आहेत ते काय करतात, दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतात, कंबाईन करतात आणि त्यापासून आपल्याला एक कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होते. आपण आत्ता बघितलं की सिम्पल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं. तर सिम्पल स्टेटमध्ये यापैकी कुठलाही वर्ड आपल्याला दोन सेंटेन्सला जॉईन करून देणार नाही, बट या सेंटेन्स या दोन वर्ड्समुळे हे जे काही इथे वर्ड्स आहेत कुठलाही एक वर्ड यूज करून आपण दोन सेंटेन्सला कंबाईन करून काय करणार, कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म करणार. तर मग हे जे वर्ड्स आहेत याला आपण या टॉपिकमध्ये काय म्हणणार, लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. आपण याला काय म्हणणार, याला लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणणार. ओके, आता या प्रत्येक वर्डसाठी काही सिम्बॉल आहेत. या प्रत्येक वर्डसाठी आपल्याला जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलवरनंच आपण त्याला ते अँड आहे की ऑर आहे की नॉट आहे, इफ देन, इफ अँड ओनली इफ, यापैकी कुठलं ते कनेक्टिव्ह आहे हे ॲज अ सिम्बॉल आपण त्याला डिफाईन करणार आहोत. तर ओके, आता बघा फर्स्ट जे कनेक्टिव्ह आहे अँड, या अँडलाच काही सेंटेन्समध्ये बट हा वर्डसुद्धा यूज केला जातो. म्हणजे जर कुठल्या सेंटेन्समध्ये बट हा वर्ड यूज केला असेल त्याचं मिनिंग असणार आहे की अँड याचं सिम्बॉल सेम असणार आहे. बट अँड अँड यांचं सिम्बॉल आहे अपवर्ड साईडला आपण असणार आहे. त्यानंतर ऑरला आपण हे सिम्बॉल यूज करणार, अँडचंच अपोजिट सिम्बॉल आहे. त्यानंतर नॉटसाठी सिम्पल आपल्याला निगेशन, नॉटला आपण फक्त असं जिओमेट्रीमध्ये आपल्याला ॲज अ सिमिलॅरिटी रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण हे सिम्बॉल यूज करतो. त्यानंतर इफ देनला हे सिम्बॉल आहे वन साईड ॲरो, लेफ्ट टू राईट. देन इफ अँड ओनली इफ या कनेक्टिव्हला आपण डबल हेड ॲरोनी रिप्रेझेंट करतो, डबल हेड ॲरो. ओके, आता हे अँड आहे आणि हे सिम्बॉल आहे, तर यापासून जी कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होते तर त्या स्टेटमेंटला आपण कंजंक्शन म्हणणार. अँड ऑर बट पासून जो सेंटेन्स जो कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार त्याला आपण कंजंक्शन म्हणणार. सेम त्याच वेनी ऑर म्हणजेच हे सिम्बॉल किंवा ऑरनी कनेक्ट केलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट असणार आहे त्याला आपण म्हणणार डिसजंक्शन. देन नॉट स्टेटमेंट जर असेल नॉटवालं तर त्याला आपण म्हणणार निगेशन. काय म्हणणार आपण त्याला, निगेशन. इफ देन काय मीन्स हे असेल तर ते, मीन्स इफ अँड देन. ओके, तर हे जे कनेक्टिव्ह आहे त्याला आपण कंडिशनल, त्याला आपण काय म्हणणार, कंडिशनल स्टेटमेंट, कंडिशनल किंवा त्याला इम्प्लिकेशन सुद्धा म्हणतात. कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. इफ देन वन साइड ॲरो फ्रॉम लेफ्ट टू राईट, कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन, कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन. देन आहे इफ अँड ओनली इफ, हे जर कनेक्टिव्ह जॉईन केलं असेल तर डबल हेड ॲरो असतो आणि या स्टेटमेंटला आपण काय म्हणणार, बाय कंडिशनल. या स्टेटमेंटला आपण म्हणणार बाय कंडिशनल आणि त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन सुद्धा म्हणणार. त्यालाच आपण काय म्हणणार, डबल इम्प्लिकेशन किंवा अजून त्याला इक्विव्हॅलेन्स सुद्धा म्हणतात. डबल इम्प्लिकेशन किंवा इक्विव्हॅलेन्स. These are some connectives which are we going to use in this topic and their symbols and, or, not, if, then, if and only. हे सिम्बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला गिवन स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना हे सगळे सिम्बॉल यूज करावे लागतात. म्हणजे जर कुठलं कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते जर अँड किंवा बट या वर्डनी जॉईन केलं असेल तर मग तिथे हे सिम्बॉल आपल्याला आठवलं पाहिजे. ओके, देन प्रिपेअर दिस टेबल. आता आपण जे सिम्बॉल्स बघितले त्या सिम्बॉल्सचा यूज करून आणि ट्रूथ व्हॅल्यूचा यूज करून आपण ट्रूथ टेबल बनवणार आहोत. आता ट्रूथ टेबल कुणाकुणाचा, पहिले आपण बघितला की कंजंक्शन असते, कंपाऊंड स्टेटमेंटचे नाव आहेत कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशनवाला असेल, बाय कंडिशनल, कंडिशनल, याचे आपण हे सिम्बॉल आहेत. तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूजचा टेबल कसा फॉर्म होणार. आता सपोज आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत. काय असतं, आपण स्टेटमेंटला जनरली PQRS या स्मॉल लेटर्सनी डिनोट करतो. स्टेटमेंटला डिनोट करण्यासाठी PQRS हे एवढे सिम्बॉल्स आपण यूज करतो. एक्सेट्रा PQRS, जर अजून जास्त स्टेटमेंट असेल तर ते पुढचे लेटर्ससुद्धा आपल्याला यूज करता येतात. स्मॉल लेटर्स आपण ते यूज करणार आहोत. स्टेटमेंट असतील P अँड Q, P आणि Q, हे दोन सेंटेन्स आपल्याकडे आहे, त्यांच्यापासून आपण कंपाऊंड स्टेटमेंट यूज करणार. तर पहिला टेबल आपण बनवूया.
ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन कंपाऊंड स्टेटमेंटसाठी आपण ट्रूथ टेबल कसं फॉर्म करणार. आता आपल्याकडे दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्सपैकी आता सपोज पहिला सेंटेन्स जर पी आहे, दुसरा सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट जर क्यू आहे, तर काय काय पॉसिबल आहे बरं, की पहिली ट्रू असेल तर दुसरी पण ट्रू असू शकते, किंवा पहिली ट्रू आहे दुसरी फॉल्स असेल, किंवा पहिली फॉल्स आहे दुसरी ट्रू आहे, किंवा दोन्ही फॉल्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण ते प्रोबॅबिलिटीमध्ये बघतो त्या टाईपचे पॉसिबिलिटीज इथे येतात. मग सपोज आपल्याकडे पी एक स्टेटमेंट आहे, क्यू एक स्टेटमेंट आहे, आणि आपल्याला फाईंड करायचं आहे त्याचं कंजंक्शन पी अँड क्यू. पी अँड क्यू जर आपल्याला फाईंड करायचं असेल तर काय काय पॉसिबिलिटीज येतात. ओके, देन इफ टी टी एफ एफ टी एफ टी एफ. मग जर पहिली स्टेटमेंट ट्रू असेल तर दुसरी पण ट्रू पॉसिबल आहे, किंवा पहिली ट्रू आहे दुसरी फॉल्स आहे, पहिली फॉल्स आहे दुसरी ट्रू आहे, दोघंही फॉल्स आहेत. ह्या पॉसिबिलिटीज आहेत. आपल्याला नंतर गिवन असेल की कुठली स्टेटमेंट ट्रू आहे किंवा आपल्याला स्वतःलाही फाईंड करता येतं की स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. पण त्याचं टेबल बनवण्यासाठी आपल्याला जर दोन स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट बनवतोय अँडचा यूज करून, त्याची पूर्ण स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असेल, त्या पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. आता सपोज अँडमध्ये काय असतं, दोघंही जर ट्रू असतील तर टोटल जी कंपाऊंड स्टेटमेंट असेल ती सुद्धा ट्रू असेल. बाकी सगळ्या ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे, म्हणजेच फॉल्स येणार आहे. अँडमध्ये फक्त टी अँड टी होणार, बाकी सगळे फॉल्स असतील. आपल्याला बघायचं आहे डिसजंक्शनमध्ये काय होतं. आता सेम पॉसिबिलिटीज तर सगळ्यांकडे सेम असतील. ओके, तर डिसजंक्शनमध्ये इफ द फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड इज ऑल्सो ट्रू. इफ फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड इज ऑल्सो ट्रू, देन होल स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. First true, second false, then it is also whole statement is true. First true, first false, second true, then whole statement is also true. But both the statement are false, then total compound statement is also false. कारण or घेतोय आपण. or म्हणजे एकतर फर्स्ट किंवा सेकंड दोघांपैकी कुठलं तरी एक आपण ऍक्सेप्ट करतो. तर ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायची, मग ते ट्रू आहे की फॉल्स आहे. दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर टोटल स्टेटमेंट ट्रू होणार, पण दोघंही फॉल्स असतील तर टोटल ऑरची स्टेटमेंट काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. पण दोघंही फॉल्स असतील तर टोटल ऑरची स्टेटमेंट काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. आता बघा या दोघांमध्येही कन्फ्युजन न होता आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की ऑरमध्ये आणि अँडमध्ये बघा, अँडमध्ये दोघंही ट्रू असतील तर टोटल स्टेटमेंट ट्रू होते, बाकी सगळं फॉल्स आहे. पण डिसजंक्शनमध्ये ऑरमध्ये एफ और एफ आहे, अदरवाईज ऑल द स्टेटमेंट आर ट्रू. ओके, ऑल द स्टेटमेंट आर ट्रू. ठीक आहे, हे झालं कंजंक्शन आणि डिसजंक्शनचं. सेम आपल्याला बघायचं आहे कंडिशनल आणि बाय कंडिशनलसाठी. ओके, नाउ see the truth table for conditional and by conditional. Conditional means if then आणि सिंगल हेड ॲरो असतो फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर यामध्ये काय माहिती का, फक्त एकच स्टेटमेंट फॉल्स आहे इफ देन मध्ये. ज्यावेळेस आपण टी टू एफ जातो तीच स्टेटमेंट फॉल्स आहे, ऑल अदर स्टेटमेंट्स आर ट्रू. एवढंच लक्षात ठेवा की इफ देन मध्ये टी टू एफ म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू, फर्स्ट स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि सेकंड जर एफ असेल देन होल स्टेटमेंट बिकम्स फॉल्स. होल स्टेटमेंट बिकम्स फॉल, ऑल अदर स्टेटमेंट्स आर ट्रू. दोघांपैकी कुठलेही एक काही असू द्या, फक्त पहिलं ट्रू असेल सेकंड वाला फॉल्स असेल तर पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार. नेक्स्ट इथे बघा, बाय कंडिशनलमध्ये सेम व्हॅल्यू जर असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू, पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी येते. एक तर दोघंही टी असेल किंवा दोघंही एफ असतील तर टोटल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी येते, बाकी सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स. बाकी पूर्ण ट्रूथ व्हॅल्यूज काय येतील, फॉल्स येतील. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे. नाउ लास्ट एक बघायचं आपल्याला ट्रूथ टेबल फॉर निगेशन. निगेशनमध्ये पी स्टेटमेंट आहे आणि त्याचं जर आपण निगेशन फाईंड केलं, निगेशन ऑफ पी, तर ट्रूथ व्हॅल्यूचं एफ होतं आणि एफ व्हॅल्यूचं ट्रू होतं. कशामध्ये, जर आपण निगेशन बघत असेल तर निगेशनमध्ये टीचं निगेशन एफ येतं आणि एफचं निगेशन टी येतं. ठीक आहे, दिस ऑल द ट्रूथ टेबल फॉर, आपण पहिलं बघितलं कंजंक्शन, डिसजंक्शन, देन कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन. ओके, पूर्ण टेबल लक्षात ठेवायची गरज नाही आहे. प्रत्येक टेबलमध्ये फक्त एक एक आपल्याला जे काही इम्पॉर्टंट कंजंक्शन आहे किंवा डिसजंक्शन आहे किंवा बाय कंडिशनल, त्याच्यामध्ये एक एक वर्ड्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे. फक्त आपण बघितलं होतं की
पी अँड क्यू जर ऑर असेल, म्हणजेच पहिली टी असेल, दुसरी ही टी असेल आणि मध्ये अँड असेल, तर होल स्टेटमेंट टी येते, अदरवाईज सगळं फॉल्स होतं. ओके. ऑरमध्ये काय होतं, एफ ऑर एफ इज एफ, ऑल अदर एफ, आणि इकडे अदर ट्रू स्टेटमेंट्स. अँड कंडिशनमध्ये काय होतं, कंडिशनल इम्प्लिकेशनमध्ये टी टू एफ इज इक्वल्स टू एफ, ऑल अदर टी. बाय कंडिशनलमध्ये सेम असेल तर टी, अदर एफ. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. अँडमध्ये टी अँड टी इज टी, अदर एफ, एफ ऑर एफ इज एफ, ऑल अदर आर ट्रू. टी टू एफ इज एफ, ॲरो ज्या साईडला आहे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये, ॲरो ज्या साईडला असेल त्या साईडला जर एफ आहे, आपण टी टू एफ जातोय तर होल स्टेटमेंटची व्हॅल्यू एफ येणार, ऑल अदर आर ट्रू. बाय कंडिशनलमध्ये दोघंही एफ एफ किंवा टी टी असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार, ऑल अदर स्टेटमेंट आर फॉल्स. राईट कंपाऊंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म, राईट देअर ट्रूथ व्हॅल्यूज. आपल्याला काय करायचे, हे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट गिवन आहेत त्यांना पहिले सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे. देन वी विल हॅव टू राईट देअर ट्रूथ व्हॅल्यूज. पहिले काय करा की 2 स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचे. त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये सिम्पल स्टेटमेंटला आयडेंटिफाय करायचे आणि त्यांना कन्सिडर करायचे. लेट पहिल्या स्टेटमेंटला पी कन्सिडर करा. लेट पी 4 इज अ ऑड नंबर. पहिल्या स्टेटमेंटला आपण कन्सिडर केलं पी. सेकंड स्टेटमेंटला क्यू कन्सिडर करा. काय असणार आहे, 1 इज अ प्राईम नंबर. 1 इज अ प्राईम नंबर. 1 इज अ प्राईम नंबर. नाऊ आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं की कनेक्टिव्ह काय यूज केलेलं आहे. कनेक्टिव्ह काय आहे, ऑर. आणि त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसे रिप्रेझेंट करतो आपण, या सिम्बॉलने. मग आता या स्टेटमेंटला मध्ये कनेक्ट केलेलं आहे बाय ऑर. मग पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण कसं कन्वर्ट करणार, सिम्बॉलिक फॉर्म पी ऑर क्यू. सिम्बॉलिक फॉर्म पी ऑर क्यू. आता बघा याची ट्रूथ व्हॅल्यू कशी येणार, तर पहिले हे आयडेंटिफाय करा की पी या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, क्यू या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, व्हॅल्यू ऑफ पी, पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, 4 इज अ ऑड नंबर बट 4 इज अ इवन नंबर. मग त्याने तर ऑड दिलंय म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार की फॉल्स असणार, दॅट विल बी फॉल्स, कारण 4 हा इवन नंबर आहे, त्यांनी ऑड सांगितले. देन अगेन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, 1 इज अ प्राईम नंबर. नो 1 इज नॉट अ प्राईम नंबर. 1 हा प्राईम पण नाही आहे, कंपोजिट पण नाही आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू पण एफ येणार. मग टोटल ट्रूथ व्हॅल्यू काय असणार या स्टेटमेंटमध्ये, ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे पी ऑर क्यू. आपले स्टेटमेंट आहे, एफ ऑर एफ दिलेला आहे, म्हणजेच टोटल ट्रूथ व्हॅल्यू काय असणार तर ती असायला पाहिजे. आपण आता बघितलं की ऑरमध्ये दोघंही एफ असेल तर होल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ येते. ओके. वन मोर एक्झाम्पल. Question is given, write compound statement in symbolic form, write their truth values. Okay, statement is milk is white if and only if sky is blue. आता आपल्याला 2 स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचे. पहिले आपण कसं फाइंड करणार, लेट पहिल्या स्टेटमेंटला पी कन्सिडर करा. मग पहिली स्टेटमेंट कोणती आहे, पहिले कनेक्टिव्ह आपल्याला माहित झालं की एफ अँड ओनली एफ असेल तर कनेक्टिव्हच्या अगोदर पी स्टेटमेंट, कनेक्टिव्हच्या नंतरची सेकंड क्यू स्टेटमेंट असेल. मग पी स्टेटमेंटला कन्सिडर करणार आपण, दॅट विल बी मिल्क इज व्हाईट. मिल्क इज व्हाईट. आणि क्यू स्टेटमेंटला काय कन्सिडर करणार, स्काय इज ब्ल्यू.
स्काय इज ब्ल्यू. आता कनेक्टिव्ह कोणता आहे? कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. सिम्बॉल काय आहे त्याचा? डबल इम्प्लिकेशन. सिम्बॉल काय आहे? डबल इम्प्लिकेशन. ओके. नाऊ सिम्बॉलिक फॉर्म कसं येणार मग? सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार? P डबल इम्प्लाइज Q. संपलं सिम्बॉलिक फॉर्म. नाऊ ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P. P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? मिल्क इज व्हाईट. करेक्ट आहे. ट्रू. अँड अगेन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q. स्काय इज ब्ल्यू. ॲज स्काय इज ब्ल्यू देन ट्रूथ व्हॅल्यू इज ऑल्सो ट्रू. देन टोटल होल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे मग? P डबल इम्प्लाइज Q म्हणजेच काय? T डबल इम्प्लाइज T दॅट इज ट्रू. आपण बघितलं की डबल इम्प्लिकेशनमध्ये जर टी असेल तरी टी येतं, FF असेल तरी टी येतं. म्हणजे सेम ट्रूथ व्हॅल्यूज असेल दोन्ही स्टेटमेंटच्या तर होल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते. ओके. नाऊ हे झालं लॉजिकल स्टेटमेंटमध्ये आपण त्याचे ट्रूथ व्हॅल्यूचे टेबल बघितले. स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करून त्याची ट्रूथ व्हॅल्यूज कशी फाइंड करायची ते पण बघितलं. ओके. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक वी विल स्टडी इन द नेक्स्ट व्हिडिओ.